उद्धवजी, की मी तुम्हाला उमेदवार दिला, मी तुम्हाला सांगितलं ही काँग्रेसची जागा, ही सांगलीची जागा तुम्ही घ्या, तरी इच्छा होती, नाही झाली मान्य, पण त्याचा अर्थ आपण आपली लढाईची दिशा बदलू शकत नाही. आपण एकसंघपणाने ताकदीनं ठामपणानं चंद्रहार पाटील यांच्या मशालीचंच काम केलं पाहिजे. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल. लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं नाही. आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझ्या पक्षात राहायचं असेल, माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांचंच काम केलं पाहिजे. त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील. शेवटी आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करताना शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष पाहिजे. मी महाराष्ट्रामध्ये 10 जागा लढवतोय. 10 जागा राष्ट्रवादी शरद पवार साहेब लढवत आहेत. त्या सर्व ठिकाणी हे दोन्ही पक्ष मला पाठिंबा देत आहेत. दोन्ही पक्ष आम्हाला मदत करतायत. अगदी कम्युनिस्ट पक्षाचे देखील नेते आम्हाला मदत करतायत. त्यामुळे ही आघाडीचा भंग होणार नाही, आघाडीत कुठं क्रॅक जाणार नाही, आघाडी एकसंघ राहील याचा प्रयत्न सगळ्या मान्यवर नेत्यांनी केलं पाहिजे. एखाद्याला राज्य पातळीवर नेतृत्व करायचं असेल तर त्याने तेवढा ठामपणा पण दाखवायचा असतो. लोकांना असं वाटतं उद्धवजी, की मी तुम्हाला उमेदवार दिला, मी तुम्हाला सांगितलं ही काँग्रेसची जागा, ही सांगलीची जागा तुम्ही घ्या, असं मी कशाला सांगू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.